तर नमस्कार सर्वांना. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगले असाल आणि चांगलेच राहा. तर मी आज काय करते बघा, शेतामध्ये आज आमचा हरभरा काढला आणि हे आम्हाला काम दिलं आहे ते मी करते आहे. सोलायचं आहे अजून, म्हणजे काठीने काहीतरी ते हे करायचं, असा मारायचा. मग ते काम मी करते आता. खूप बाबा गरमी वाढली आहे, तर शेतकऱ्यांनी जास्त पाणी पित राहा. जास्त करून तुम्ही सकाळची कामं करा आणि दुपारचं जरा आराम करा. मी तर वाटाणा खाते. वाटाणा नाही, चणा आहे. वाटाणा खाऊन झाले, काढून पण झाले. आणि आम्ही काल धने पण काढले, कोथिंबीर घातलेली, तर ते पण आम्ही काढले. दाखवते तुम्हाला. असे ह्याच्यातून कोंडा अजून निघणार, मग त्याच्यातून कमी होणार ते धने. तर ते पण आम्ही शेतातून काढले. मागच्या व्हिडिओत मी दाखवले होते तुम्हाला. हरभरा आणि काळा वाटाणा आम्ही घातलेला, तर तो आम्ही घालून आता घालून पण काढला पण असं. नंतर आता निवांत वाटते, जरा गारगार हवा पण तेवढीच आहे आणि ऊन पण तेवढंच आहे. शेतामध्ये मी पपई पण काढले. ते आता ऊन जास्त जरा झालं की खाणार. मस्त या खायला सर्वांनी. तर आमची बकरी आज आम्ही चारायला घेऊन नाही गेलो आणि वाहन बसलेत चारा खाईत. त्यांना आम्ही उंबराचा चारा आणला आहे, तर ते खात आहेत. तर हा आहे आमचा उंबराचा चारा, बकऱ्यांसाठी ठेवलाय वाळवून. आणि हा मक्का नाही, गाजर गावत. तर आता काय कामं, ही आहे मोहरी. आपण जी मोहरी म्हणजे राय 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 म्हणतात ना, ती आहे. अजून सुकली नाही, 2-3 शेंगा सुकले आहेत. दाखवते. ही बघा, दिसली, नाचणीसारखी आहे. तर ही राय राय. आमचं तळाव काल धुतलं, इथे खाली झाले. रोज पोरं येतात पोहायला. आणि इकडे 2-3 ओपन. आता परत मक्का टाकला आणि कुट्टी करून ठेवली आणि तिथं मक्का आहे. पक्ष्यांसाठी पाणी, पक्षी येतात संध्याकाळचे पाणी प्यायला. आमचे बाबा आले. वाटाणा हे करून ठेवायला सांगितले, चणा दांडकायचा त्याला. तर इथे फणस आलेत आणि या फणसाला ना छोटे छोटेच फणस असतात. बघा ना केवढूशे आहेत, दिसतंय. आणि एवढीच साईज असते, त्याच्यात गरं बिरं काय भेटत नाहीत. लय बुटका आहे फणस. आमची सीताफळं बघा कशी आलेत, झाड छोटे छोटे रोपट. आणि मी इथं दिडक्याचं घातलेलं, किती छान आले. रोज पाणी घालते. तुळस, मला तुळशीचं बी आहे ना खूप आवडतं खायला. खायचं चांगलं असतं. आणि शेवग्याचा पाळा पण खायचा. मस्त बी आहे ना,
तोंडात टाकलं का नाही की सब्जासारखं होतं ना, फुगतं असं तोंडामध्ये टाकलं. वरण आता वरण नाही, या ओप्याला आम्ही आता मक्का पेरला. जो तोच ओपा आहे ज्याच्यात आम्ही हरभरे आणि वाटाणे हे सगळं टाकलेलं, तो काढून परत मक्का टाकला. आणि तिकडे पण आम्ही मक्काच टाकला. जरा तुम्हाला दाखवते आमच्या आंब्याला कैऱ्या केवढ्या केवढ्या आल्यात. फक्त दाखवत्या, खाऊ बिऊ नका काढून. मी खात नाही कारण मला आंबट आवडत नाही, म्हणून मी ते खात नाही. गोड असते तर त्या आंब्याला राहिल्या नसत्या मग त्या कैऱ्या. माझी जाऊबाई आहे ना, त्यांना खूप आंबट आवडतं, पण मला नाही आवडत, म्हणून मी ठेवलेत. ह्याला मक्का घातला, ह्याचा मक्का आला पण छोटा छोटा. परत आता मेपर्यंत ह्या काढायला होईल. 2 ओप्यांचा आम्ही मक्का काढून परत पेरला आहे, म्हणजे पावसाळी बकऱ्यांचं सोय करून ठेवली असं म्हणा. काजू पण लागले बघा, छान आहे ना. तर तुम्हाला दाखवते आमच्या आंब्याला आता आंबे केवढे मोठे मोठे लागले. ते बघा कुठे गेले, हे बघा कैरी केवढी मोठी मोठी झालीत. आमची जाऊबाई आलेली ना, तेव्हा तिने कैऱ्या आहेत ना अशा छोट्या छोट्या खाल्ल्या. तेव्हा केवढ्या होत्या माहिती का, ही अशी छोटी आहे ना तेवढ्या. आणि आता केवढ्या झालेत बघा, मोठ्या मोठ्या झालेत. आणि हा आंबा आंबट आहे, म्हणजे पिकला की गोड आहे आणि कच्चा आंबट आहे. म्हणून मी एवढ्या ठेवलेत, त्या माझ्यापासून त्या राहिलेत एवढ्या. आंबट मी खात नाही. भरपूर सारे आलेत बघा. राजा है ना. आणि काजू पण लागले थोडे थोडेच. आमचा भुईमुग कसा आलाय तो दाखवते बघा. मागे मी व्हिडिओ टाकलाय ना भुईमुगाचा, किती कष्ट करावं लागतं. आता त्याचं फळ, ते काढायला पण खूप कष्टच लागतात. शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय काहीच पर्याय नाही, आणि ते करायलाच पाहिजे, नाहीतर मग खायला कुठून भेटणार. तर हा आहे आमचा भुईमुग आणि मका. नाही, हा आमचा तिळ आहे, पांढरा तिळ बोलतात ना ते आहे. हा मका आहे. मक्याला ना आता कणसं लागतात. हे बघा लागतायत आता अशी कणसं. हे आमचं पांढरं तीळ, पांढरे तीळ असतात ना ते. आणि हे आमचा भुईमुग चांगला हिरवागार झालाय. 3-3, 4-4 वेळा भांगललाय आम्ही त्याला. गवत नाही अजिबात ठेवत, तेवढी जाळी मोठी मोठी झाली. आणि याला तिळाला फुलं आलेत आता. सगळे आमच्या येण्या जाण्याने अशी पडतात. कशी पडलेत खाली. असं रानात असल्याने की काय बाईनू खायला भेटतं असं तोंडात टाकायला. हे आमचं कडीपत्त्याचं झाड, ते एक तिथं आहे आणि तिकडं मोठं आहे. केळीचा एक घड काढला आम्ही, आता 2 घड राहिलेत. हा एक आहे आणि तिकडे एक कुठला तरी आहे, तो दिसत नाही. हे एक आता आलं, बांधले रश्शीने आम्ही. यांना पाणी पाजायचं. चला आता हिला पहिलं पाजायला लागतं पाणी, कारण ही ना मग त्यांना धक्का देते, पिऊन देत नाही. मग असं लाईनशी आता पाण्यासाठी उठलेली आहे. आता पाणी पाजायचं. बघूया आता. शरड पण छोटी छोटी शरड बाहेर आहेत आणि मोठी आत आहेत, तर ती पण पाणी पित आहेत का बघू. आणि पाजायचं त्यांना पाणी. नुसतं खायला पाहिजे म्हणतात. तर ही पाणी प्यायला फास्ट आहे एकदम. थांब.
कधी बालडीत पडते आणि कधी मी पिकते असं होतं तिला. हे तुला काय, तुला बुट्टीत ठेवू? थांब तर थांब, बुट्टी पाहिजे. त्यांना पण तहान लागले, ते माझ्या मागणं फिरत आहे. थांब ठेवते, थांब. य य य य य य प्या. तहान लागली, त्यांना पण लागली असणार. प्या. तर मोबाईल थांबा जरा. य तर तिचं पाणी संपलं, तर चला ती लगेच पिऊन मोकळे होते, दुसरं घेऊन नाही येत. तर माझा हात नको हे कर. पोट भरली तरी पण खायचंच असतं. आणि आज मळप आहे, म्हणजे आज ऊन नाही जास्त, एकदम आभाळ भरलंय. मग आम्ही ते आता कुट्टी करून, मका सुकवून कुट्टी करून तो त्याला काय म्हणतात ते भरून ठेवलंय. तट्ट्या एक तट्टे आम्ही भरून ठेवलाय आणि बाकीचा मका बाहेर सुकायला टाकलाय. आणि आता त्या 3 ओप्यानं आम्ही परत भरलाय. पाण्यासाठी बघा कशी बघतो. ह्या तट्टे आम्ही गेल्या वर्षी 3 भरून ठेवलेले अशी लाईनशीर. पूर्ण पावसाळा जाऊन उन्हाळा पण गेला अर्धा. होय, अर्धा गेला ते कसं खायला. आणि ह्याच्यामध्ये आम्ही मीठ टाकून ठेवलं का नाही की चांगली टेस्ट लागते त्यांना, मग खातात. आम्ही मीठ पण त्याच्यात मिक्स करून हे सगळं उन्हाळी भरून ठेवतो बकऱ्यांसाठी. म्हशींना गवत असतंय आणि शरडानं आम्ही हे भरून ठेवतो. 3 तट्टे पण त्यांना कमी पडतात, कारण मीठ टाकलेलं असतं ना, मग त्यांना ते चव लागते, मग ते पितं. पिऊन झालं, पी चल बस. पहिली मला मारायची, आता पाणी पाजते, शेण टाकते ना, म्हणून मारत नाही मला ती. खायला घातलं का नाही की मारायला येते, तोपर्यंत नाही मारत. तिला वाटतं तिच्या पुढ्यातलं मी खाते की काय. पाडू नको चल. ही आमची छोटी रेडी आहे आणि ह्या 2 दूध देतात. हे बघा, हे आमचे 2 विकल्या गेलेत, पांढरा आणि काळा. ह्याला एकाला आम्ही ठेवणार घरी. आणि आमच्या शेळ्या, राण्या, ह्या आमच्या सगळ्या लक्ष्मी आहेत. हे सगळ्या ह्याच्यात एक लक्ष्मण आहे. कुठं आहे तो? काय आहे, ह्या लक्ष्मण आहे आणि ह्या लक्ष्मी आहेत. ह्या गोट्यामध्ये लय गरम होतं, कारण वरनं पत्रा आहे ना, आभाळ भरलंय बाबा. आज पाऊस, आता गेल्या वर्षी तर मार्चपासूनच पाऊस पडायला लागला, बरोबर ना. ह्या वर्षी माहीत नाही. आमच्या कुरडया, आमचे पापड कधी व्हायचे. माझे पापड झालेत, कुरडया बाकी आहेत. बघूया कधी टाईम भेटेल तेव्हा. आता काय शेतातली कामं नाहीत म्हणा. मक्का बिक्का आमचा झालाय, आता तो उगवेल, मग आम्ही कापू, मग सुकू. तोपर्यंत पाऊस, दादा येऊ नका. दादा, पाऊस हा राजा आहे, तो त्याच्या मर्जीनेच पडणार, आपण कितीही काही केलं तरी. पाण्यासाठी वाट बघते, तिचा नंबर 3रा आहे तो. 1 2 3. नाही तर तिला पहिलं पाजलं का नाही, हे आहे ना, हिला ढुशी देऊन असं तिला तिकडं सरकवायला लागते, पाणी पिऊन देत नाही. म्हणून हिला पहिलं पाणी पाजायला लागतं मोठी म्हशीला.
किती काळ्या म्हशी झालेल्या, आता लाल झाल्या. घरामध्ये बांधतो, उन्हामध्ये बांधल्या की काळ्या काळ्या होतात एकदम, ह्या बकऱ्यांसारख्या. म्हणजे बकऱ्यांच्या बहिणी होत्या त्या, आता लाल लाल झाले. बस घे तू पी. आता बकऱ्यांना पण पाळायचं, बघूया. सगळं पूर्ण खात नाही. ह्या बोकड आहे ना, सगळं पाडतो खाली. आता त्यांना तहान लागले. थांबा, उठा, प्या प्या. तोपर्यंत तुला पाजून आली. ह्या वाट बघतायत. हे आम्ही असं उघड्या दरवाजाकडे असं पट्टी. पिऊ देत. तिचं संपलं. थांबा, देतो एका एकाला, जरा वेट. त्यांना टाकले पण खायचं नाही. तर डाळग्यात बसून खात आहेत तोडायला. डाळगं ठेवलं का नाही की तोडून तोडून टाकतात ते. पोकळ्यात नाही पाहिजे भाऊ. कसं करते बघितलं, पायाने असं पाडायचं सगळं खाली आणि खायचं. थांबा थांबा. हे बघ, ह्याची मम्मी आहे ना, ही आहे ही ह्याची मम्मी. ही मम्मी आहे. ते बरोबर ओळखतं त्याच्या मम्मीला. पाट आहे ती. एकच झालंय मोठं. संपलं वय तुमचं पाणी. पिलं एवढं अर्धी बुट्टी. थांब आणते. तिचं पण संपलं रंबाचं. मानडोळे सारखं पण आलं. खास सुट्टे ना त्यांना मानायला त्यांच्या. य तुला नाही उरलं, ये धर. पी. भागले नाही वाटत आता. प्या. हिला पण बस झाला. आता ते बकरांना य य य य य बाहेर गेली. य बाहेरचा नाही ते खायला गेलं. चला आता बकऱ्यांना बघू. बाहेरच होती ती, ते खायला त्यांना बाहेर ठेवली. आता बघा कशी बालडीवर झपडी पडते. ए ए मारतेस काय? काय पिऊन देत नाही काय. हे ड्रम भरून टाकलेलं पूर्ण, तेवढं खाल्लंय तरी पण मॅ मॅ करत बसायचं. खूप चांगलं. ती दोघी नाही झालं. लपटू नका. ए पांढरे, ही ना लय लेट लावते पाणी प्यायला. एकदम स्लोली खाता ड्रम. कसे मारतात एकामेकांना. बस करा आता, पोट फुगलीत. खाईत आणि लेंड्या टाकत. 2 टोपल्या त्यांच्या लेंड्या पडतात. हे बघा, हे मुंडक बाहेर काढून खाते. का रे बाबा, तुला आत नव्हतं वय काय खायला? खा की, हे सगळं घाण केलंय ते.
खा. स्लो मॅन आहे. असं नळ केलेत आम्ही प्रत्येक ह्याच्यात. पाणी येतं त्याला. इथे पण केलंय आणि ते म्हशींना पण केलंय. आणि तिथे कॉक आहे. तो कॉक फिरवला की पाणी इकडे येतं ॲटोमॅटिक. इथे पाणी भरायचं आणि ह्या बकऱ्यांना लावायचं. तिथे भरायचं आणि ह्या बकऱ्यांना. पण भरस्तवर दम नाही त्यांना, म्हणून मी बाल्डीने आणून ठेवते. एक राहिली. बाल्डी नेताना तिला ताण लागायला लागली. शहाणी यायले. ती कशी पायाने अशी ओढून घेते. शहाणी. बाहेर जायच्या टायमाला ओरडत बसते. आता आम्हाला आमची कामं आहेत. तुम्ही गप्प बसा आता जरा. खा ना, खा हे. चल. बुट्ट्यातली पाय देऊन मी खा ना चुपचाप. खा. चावून सगळं. शहाणी आहेत. ताजं ताजं सगळं पाहिजे. लगेच 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 संपलं की ओरडायला चालूच. बंदच नाही. डाळग्यात शिरून शिरून खाते. डाळगं मोडलं उभं राहून खाते. हा काय प्यायला लागले लगेच. तर असं आहे आमचं रुटीन. रोजचं चालतं. इथं होता की गेला. इथं आहे असा मक्का बारीक करून असं सुकवून ठेवतो आम्ही. सुकवलेलं आहे. तर हे आमचं रोजचं रुटीन. झाडू काढणे, शेरडांचं लोटणे, म्हशींचं लोटणे. पूर्ण दिवस जातो असं शेतातली कामं करून. हे साफ करायला इथून ते पूर्ण असं ते तिथपर्यंत आहे. ते साफ करायला लागतं. मक्याचा कूट. गावची कामं कधी संपत नाहीत. सारखी कामं चालू असतात. लय धुरला उड नाका तोंडात. मला बोलाय होय ना. वाटाणा आम्हाला दांडायचा आहे आता. आत घेऊ. वाटाणा नाही चालणार. हरभरा. तर झालं क्लीन एकदम. बाबा हरभरा दांडत. हलक्या हाताने दांडकायचा, नाही तर हरभऱ्याची चटणी होणार. मी एवढंच साफ केला. कांड्या तर माझी आता भांडे घासायची जबाबदारी आहे. भांडी पडलीत ती घासावी. घरची झाली घासून. आता शेतातली. तर इथे आमचं पाणी आहे. इथून पाणी घ्यायचं.
आणि इथं भांडी घासायची. हे आमच्या शेतातली सोय. आमच्या टमाटर बघा किती लागले. एका झाडाला तरी कमीत कमी किती टमाटर असते, 1-2 किलो पिकलेत. आता वरपर्यंत हे माझ्यापेक्षा उंच झाले बाबा. कसे लागले छान छान. टब भरला माझा. तर हे आहे जोंधळाचं कणीस. हे बघा एकच भेटला, कारण इथं आहे ना पोपट पक्षी काहीच ठेवत नाही, मग आम्ही जोंधळ करत नाही. किती एक कणीस किती भरलंय बघा. हे पक्षी ठेवत नाहीत ना, नाही तर कराय काय नाही, खातात. किती टप्पुरे आहे जोंधळा. भरीव आहे एकदम छान. पडला गेला. तर असं आहे माझं रुटीन. जिंदगीभर भांडी घासा, शेतात घासा, घराकडे घासा, पण भांडीच घासा. आमच्या नारळीला नारळ लागली. ऊन पण तेवढंच आहे आणि हवा पण मस्त थंडगार तेवढीच आहे. छोटे छोटे आंबे पण लागलेत. हे बघा दारातल्या आंब्याला घारा बसला. तर चला माझं मी काम आवडते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचं पण काम आवरून घ्या. तर किती मस्त हिरवगार. ऊन पण लय लागतंय बाबा. काही काम करूच वाटत नाही दुपारचं. सकाळी काय वाटत नाही, दुपारचं काम नाही करूच वाटत. मी शर्ट पण आता सोडत नाही. तर चला मला आता हरभरा काढायचा आहे. बाय सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. छोटासा मिनी ब्लॉगला बाय. काळजी घ्या उन्हाची.